इगतपुरी तालुक्यातील तिसऱ्या टप्प्यातील समृद्धी महामार्गाचं लोकार्पण पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते 4 तारखेला इगतपुरीमध्ये होणार आहे। बरवीर ते नांदगाव सदो या 25 किलोमीटर अंतर असणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंज नांदगाव सदो या ठिकाणी हे उद्घाटन होईल। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विकास काजळे यांनी। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग महाराष्ट्र सरकारचा सर्वात स्वप्नशाली हा जो प्रकल्प आहे याच्या तिसऱ्या टप्प्यातलं उद्घाटन 4 तारखेला नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते होणार आहे। आणि हा महामार्ग जर बघितला तर तिसऱ्या टप्प्यामध्ये भरवीर पासून तो इंटरचेंज होता, त्या भरवीर इंटरचेंज पासून आता हा जो समृद्धी महामार्ग आहे हा आता सुरू होणार आहे आणि येत्या 4 तारखेला या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन देखील होणार आहे। तर हा समृद्धी महामार्ग जो आहे 25 किलोमीटरचा हा जो टप्पा आहे हा इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदोपर्यंतचा हा टप्पा असणार आणि या ठिकाणी देखील एक इंटरचेंज बनवण्यात आलेला आहे की ज्या इंटरचेंजवरून इगतपुरीकडे आणि नाशिककडे देखील जाता येणार आहे। या प्रकल्पाच्या उद्घाटनाकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे आणि जी काही वाहतूक कोंडी मुंबई नाशिकरा महामार्गावरती देखील होत होती ती देखील वाहतूक कोंडी आता या समृद्धी महामार्गाचा जो इंटरचेंज आहे तो सुरू होणार असल्यामुळे ती वाहतूक कोंडी देखील आता कुठे काही अंशी कमी होणार आहे। त्यामुळे इगतपुरी तालुक्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष या उद्घाटन सोहळ्याकडे असणार आहे। लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, इगतपुरी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।